बौद्ध संस्कृतीमधून झाला नाट्यशास्त्राचा उदय याविषयी आपण माहिती घेऊयात. अनेक ज्येष्ठ संशोधक नाट्यशास्त्राचा आद्य ग्रंथ हा संस्कृत भाषेत असल्याचे मोठ्या तावातावाने लिहितात. त्याचबरोबर संस्कृतचा भाष्यकार पाणिनी याचा उदो करतात. पाणिनीच्या व्याकरणाचे गोडवे गातात आणि प्राचीन भारताचा सर्व वैभवशाली इतिहास हा संस्कृत ग्रंथात असल्याचे नमूद करतात. त्यामुळे संस्कृत ग्रंथांना प्रमाण मानून संशोधन केले जाते. पण भारतात जनसामान्यांची भाषा संस्कृत कधीच नव्हती. हे सत्य सोयीस्कर विसरतात. 2000 वर्षापूर्वी प्राकृत होती, पाली होती. संस्कृत सोडून इतर बोलीभाषा रूढ होत्या. त्या काळी संस्कृत नाटकाला प्रेक्षक तरी होता काय? आजही संस्कृत भाषेतील नाटक बघायला कोण जाईल काय? 2500 वर्षापासून बुद्धांचा उपदेश हा सामान्य लोकांना आकलन होण्यासाठी प्राकृत, मागधी आणि पाली भाषेतून नटांच्या संवादातून आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून व्यक्त होत होता. मुख्य नट अनेक सुत्तांचे संवादांच्या व गायनाच्या माध्यमातून विश्लेषण करीत असत व म्हणत असत. त्यातून कालांतराने सूत्रधार निर्माण झाला व नाट्यतंत्रांचा उदय झाला. थोडक्यात नाट्यशास्त्राचा विकास हा बौद्ध संस्कृतीमधून झाला आहे. नाट्यशास्त्रावर संशोधन करताना पाली साहित्याचा देखील अभ्यास करणे आवश्यक आहे. याचे आकलन अनेक ब्राह्मणी विद्वान व विचारवंतांना होत नाही. जी भाषा जनसामान्यांना माहीत नव्हती, ज्याचा एकही शिलालेख आढळत नाही, त्या भाषेतील नाट्यशास्त्र हा संस्कृतमधील ग्रंथप्रमाण संहिता म्हणून मानायचा हे हास्यास्पद नव्हे का? त्यामुळे संस्कृतमधील ग्रंथांना प्रमाण मानून संशोधन करणे हे कितपत योग्य आहे हा प्रश्न उभा राहतो. संस्कृत उदयापूर्वी अस्तित्वात असलेल्या प्राकृत, मागधी, पाली भाषेचा अनेक विचारवंत आणि संशोधक यांना गंध देखील नसतो. 1500-2000 वर्षापूर्वी भारतातील बौद्ध संस्कृती याच्या गावीच नसते. त्या संस्कृतीतील अफाट साहित्याचा अभ्यास हे ब्राह्मणी संशोधक करीतच नाहीत. त्रिपिटक यांना माहीत नसते. शिलालेख अशोकस्तंभ यांना माहीत नसतो. संस्कृत भाषेचा 3ऱ्या शतकानंतर उदय झाला हे त्यांना पटतच नाही. पाणिनी हा 4थ्या शतकात होऊन गेला. बरे, ती भाषा जुनी असल्याचे पुरावे दाखवा म्हटले तर मूग गिळून बसतात. लहानपणापासून संस्कृत भाषा ही देववाणी म्हणून मनावर बिंबवले गेले असल्याने तीच भाषा प्राचीन दिसते. त्यामुळे त्यातील ग्रंथांना प्रमाण मानून संशोधन केले जाते. हे पूर्णपणे चुकीचे आहे. असल्या एकांगी संशोधनाला काडीचीही किंमत राहत नाही. असले संशोधन अर्धवट समजून कचऱ्याच्या डब्यात टाकावे. महाराष्ट्रात करमणुकीच्या प्रकारांची प्रथा इसवी 1ल्या शतकात होऊन गेलेल्या सातवाहन राजवटीतील हल राजाच्या काळापासून सापडते. पैठण ही त्यांची राजधानी होती. नाट्यशास्त्रातील विस्मयकारक बारकावे हे बौद्ध नाट्य प्रणालीमधून आलेले आहेत. अभिनय, कटाक्ष, स्वर उच्चारण, केशभूषा, वेशभूषा हे सर्व तपशील बौद्ध संस्कृतीतून झिरपत आले आणि संस्कृत ग्रंथकारांनी ते वेचले. भारतीय नाट्यशास्त्राचा आरंभकर्ता भरतमुनी आहे आणि त्याच्या नाट्यशास्त्रानुसार कोणत्याही नाटकाचा शेवट भरत वाक्याने होतो असे विद्वान ठासून म्हणतात. पण या भरतमुनींचा काहीच इतिहास उपलब्ध नाही. नाट्यशास्त्र ग्रंथाचे लिखित पुरावे देखील आढळत नाहीत. खरे म्हणजे बुद्ध उपदेशांचा प्रसार करताना प्रश्नोत्तरे असलेल्या संवादांचे नाट्य रूपांतर हे संमेलन, यात्रा, परिषद अशा ठिकाणी केले जात असे. जातक कथा, नीतिबोध कथा यांच्या नाट्यातून बुद्ध उपदेशांचे सार सांगितले जाई. त्यालाच भरत वाक्य हे संस्कृत ग्रंथकारांनी म्हटले. म्हणजे थोडक्यात आयत्या कलाकृतीवर त्यांनी संस्कृतचा लेप लावला असेच म्हणावे लागेल. दुसरा महत्त्वाचा फरक म्हणजे संस्कृत नाट्य साहित्य दुःखद प्रसंग येत नाहीत. तळागाळातील लोकांचे चित्रण त्यात नसते. सुखवस्तू लोक, राजरजवाडे, सुंदर मादक स्त्रिया, पुरोहितशाही, चंगळवाद याचेच दर्शन त्यात घडते. सामान्य जनांचे प्रश्न, दुःख, वेदना त्यात बिलकुल नसतात. तसेच भारतभर एकेकाळी पसरलेल्या बौद्ध संस्कृतीचा उहापोह न करता तिच्यावर झाकुळलेल्या फक्त ब्राह्मणी संस्कृतीचा कालखंड या सर्व संशोधकांना दिसतो. मिलिंद प्रश्न हा संवाद असलेला पाली ग्रंथ नाट्यशास्त्र ग्रंथापेक्षा जुना आहे हे यांना केव्हा कळणार? प्राकृत, पाली मधील सर्व साहित्याचे पुरावे अनेक बौद्ध देशात व ब्रिटिश लायब्ररीत आहेत. त्यातील विविध साहित्य प्रकार पाहून आजही संशोधन अचंबित होतो. तरी मूळ भारतीय बौद्ध संस्कृतीतून उचललेल्या रत्नांवर संस्कृत नाट्यशास्त्राची रचना करून त्याचा उदो करणे हे कृत्य सराईत दरोडेखोराचेच मानले पाहिजे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने नाटक आणि रंगभूमी परिभाषा संग्रह हा ग्रंथ नुकताच प्रसिद्ध केला आहे. यात लेखकाला त्रिपिटक साहित्याची बिलकुल माहिती नसल्याचे दिसून येते. म्हणूनच
सत्य काय हे सर्वांना कळावे यासाठी ही माहिती आपल्यासमोर मांडत आहोत. धन्यवाद.